नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। रोज तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये टेरेस गार्डन दिसतं ना, तर आज संध्याकाळी वेळ होती म्हणून मी आले अंगणात। अंगणातली कामं जास्त माझ्याकडे नसतात, त्यामुळे मी जास्त व्हिडिओ तिथं नसतात माझं वॉक टेरेसवर असल्यामुळे मी तिथलेच व्हिडिओ काढते। तर इंडोर प्लांट जे आहेत जास्त प्रमाणात सगळी अंगणातच ठेवलेली आहेत, कारण बेंगलोरमध्ये ना ऊन असं कमीच येतं ना, मग खाली येतच नाही ती फुलाची झाडं, आणि ही सगळी इंडोर प्लांट असल्यामुळे आरामात चालतात। आणि तुम्हाला म्हटल्यासारखं थोडा वेळ होता, म्हटलं थोडेसे मसाले करावे, तर बिसीबेळे भात पावडर तयार करणार आहे। 4 चमचे इथं चना डाळ, 4 चमचे उडदाची डाळ, 4 चमचे खोबरं आहे आणि 4 चमचे घेतलेला आहे धने, त्याचबरोबर 2 चमचा खसखस, थोडंसं तेल टाकायचं आणि बारीक गॅस ठेवायचा। एकदा कढई तापली की गॅस बारीक करायचा आणि वास येईल इथपर्यंत भाजायचं। तुम्ही भाजत असताना ना त्या मसाल्यांचा, त्या वेगवेगळ्या दाण्यांचा वास यायला लागतो, तोपर्यंत भाजायचं आणि गार होण्यासाठी एका ताटात काढून ठेवूयात आणि गार झाल्यावर मिक्सरमध्ये टाकायचं। आता तमालपत्र, थोडंसं दालचिनीचा तुकडा, जिरे घेतलेले आहेत 2 चमचे, लवंग घेतलेला आहे 1 चमचा, मेथ्या घेतलेल्या आहेत 1 चमचा, आणि ह्या सगळे हे पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे मात्र दुसऱ्यांदा जे घेतलं ना ते लहान चमच्याने घ्यायचं बरं का। आणि इथं कलरसाठी टाकलेले आहे बेडगी मिरची। बेडगी मिरचीने भाताला फार छान कलर येतो। तिखट टाकलेला, तिखटाच्या मिरच्या 1-4च टाकलेल्या आहेत। आपण लवंग टाकली ना त्याचा तिखटपणा येतो। मग आता हे सगळं बारीक करून घ्यायचं, आणि मी इथं ना खूप बारीक केलेलं दिसत नसेल तुम्हाला, नाहीच करायचं ते, असंच लागतं ते, छान लागतं मसाला असाच केला तर। आणि बरणीत भरून ठेवायचा, हवा तेव्हा बिसीबेळे भात करायला। संध्याकाळी थोडीशी भूक लागते, मग त्यावेळेस हे ते खाण्यापेक्षा म्हटलं रवा लाडू बनवावा। इथं ना चिरोटी रवा वापरला आहे। बेंगलोरमध्ये एकदम बारीक रवा जो मिळतो त्याला चिरोटी रवा म्हणून ओळखला जातो, तर तो आणला होता। जितका रवा होता तितकीच पिठी साखर घेतलेली आहे, आणि तुपात रवा छान भाजून घेतला। आवडीचे ड्रायफ्रूट घ्यायचे। इथं रवा लाडू बांधणं फार सोपं का आहे, तर साखर आणि रवा एकदा छान मिक्स झाला की त्यात ड्रायफ्रूट घालायचे, आणि त्याचबरोबर एका वाटीत मी गरम गरम उकळलेलं पाणी घेतलेलं आहे। पाणी मात्र बघूनच घालायचं, दूध नाही घालणार आहे, कारण दुधामुळं कधी कधी वास येण्याची शक्यता असते। छानपैकी मिक्स करून घ्यायचं, आणि जे गरम गरम पाणी आहे ते इथं मी 4 ते 5 चमचे वापरलेलं आहे, जे उपीट पोहे खातो ना त्या चमच्यानी। आणि बघायचं अगदी असं छान मिक्स करून, ते साखर असते ना त्यामुळं पाण्याने ते असं पाणी सुटत जातं, आणि लाडू बांधण्यासाठी योग्य असं सारण तयार होतं। आणि बघता बघता झटपट मस्त इन्स्टंट लाडू तयार होतात। ना पाक करायची गरज आहे, ना चुकलं का आहे, काही होणार नाही। अगदी पिठी साखर तुम्ही करून घेतली, आणि रवा भाजताना जो तूप असतं, जे चांगलं तूप, साजूक तूप म्हणतो, ते वापरायचं। आणि ते थोडंसं जास्त प्रमाणात वापरलं काय किंवा थोडंसं कमी पडलं काय फरक नाही पडणार आहे, पण थोडंसं छान चांगल्यापैकी तूप जर वापरलं तर लाडू मऊसूत, आणि रवा असा भाजल्यावर जसा खुसखुशीत होतो, त्यामुळं खाताना लाडू पण छान लागतात। म्हणून थोडंसं तूप छान वापरायचं, आणि असे इन्स्टंट लाडू तयार झालेले आहेत।